नागपूर पोलीस संकेत बावनकुळेवर मेहरबान असल्याचं दिसतंय। संकेतचे दोन्ही साथीदार हे दारू प्यायल्याचं स्पष्ट झालंय। मात्र संकेत बावनकुळेची अल्कोहोल टेस्ट घेण्यात आलेली नाहीये, त्यामुळे पोलिसांनी ही अल्कोहोल टेस्ट का घेतली नाही असा सवाल उपस्थित होतोय। विना चाचणी संकेतला पोलिसांनी का सोडलेला आहे असा सवाल उपस्थित झालाय। तर ड्रायव्हर नशेत होता, मग संकेत दारू प्यायला नव्हता का असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय। अल्कोहोल रिपोर्टमुळे नागपूर पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात सापडलेले आहेत। तर संकेत बावनकुळे कार अपघात प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। संकेत सोबत कारमध्ये बसलेले दोघेही दारू प्यायल्याचं अल्कोहोल चाचणीतून स्पष्ट झालंय। नागपूर पोलिसांनी विना चाचणी संकेतला कसं सोडून दिलं असा सवाल आता उपस्थित होतो। नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी माहिती समोर आली आहे। नागपूर कार अपघात प्रकरणातील अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार या दोघांचेही अल्कोहोल रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। दोघेही अपघातावेळी दारू प्यायले होते हे स्पष्ट झालंय। संकेत बावनकुळेचे दोन साथीदार दारू प्यायले होते, मग संकेत दारू प्यायला नव्हता का असा प्रश्न निर्माण झालाय। यावरून पोलीस माकडाचा बैल करू शकतात असा टोला राऊतांनी लगावला। पोलीस काही माहिती देऊ शकतात। पोलीस गृह खातं कोणाचं आहे? माझा हा आरोप नाही आहे कोणावर। पोलीस माकडाचा बैल करू शकतात, यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असले किंवा बैलाचं माकड करू शकतात, काही करू शकतात। संकेत दारू प्यायला नव्हता असं आपण गृहीत धरलं, मग त्याची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असा प्रश्न निर्माण होतो। ऑडी कार अपघाताच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित झाले। अपघातग्रस्त ऑडी संकेतच्या मालकीची होती, तरी सुद्धा FIR मध्ये त्याचा उल्लेख का नाही केला? संकेतचे दोन्ही साथीदार दारू प्यायले होते, मग संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही? अपघातग्रस्त ऑडी मधले संकेत वगळून दोघांवरच कारवाई का केली? कार अपघात प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव होता का असा सवाल उपस्थित झालाय। बावनकुळेंनी मात्र पोलिसांना कधीही फोन केला नसल्याचा दावा केलाय। कधी पोलिसांना फोन केला नाही, एकदा फक्त माहिती घेतली काय घटना झाली आहे नेमकी। मी गृहमंत्र्यांना काही बोललो नाही, त्यांची केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते, पण मला वाटतं की एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे। ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। संकेतच्या मालकीची कार असताना त्याला पोलिसांनी सोडून देणं हे कुणालाही पटलेलं नाही। हॉटेल मालकानंही तिघे दारू पिऊन निघाल्याचं सांगितलं होतं, तरीही पोलिसांनी दोघांवरच कारवाई का केली याचं उत्तर मिळू शकलेलं नाही। ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।